शेवटपर्यंत फलंदाजी करावी लागेल कारण मोठं टार्गेट आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत चेंडूवरती जातो. एक धाव घेतलाय. दुसऱ्यासाठी प्रयत्न होतोय. 2 धावा या चेंडूवरती. खूप मोठं टार्गेट आहे. तसं जो जीता हो सिकंदर, जो हारा हो टूर्नामेंट से बाहर. आर या पार. फुल टॉस दिलाय आणि चेंडू मात्र सरळ भिरकावलाय. सीमारेषेवर येतो षटकार. एक षटकार. पहिल्या चेंडूवरती स्वागत केले. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. इथं मात्र षटकाराने केलंय स्वागत. गोलंदाज तुषार. पुन्हा एकदा फटका. थोडासा मिस टाइम आहे का परंतु परफेक्ट सरळ भिरकावलाय. सीमारेषेवर षटकार. शेवटच्या चेंडूवरती स्ट्राइक का घेतला नाही म्हणजे एक धाव का घेतली नाही याचं उत्तर मात्र चेतन काळंगेने दाखवून दिलंय. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 उत्तुंग बुलंद षटकार. पुन्हा एकदा फटका खेळलाय. चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. चौकार. संघामध्ये जर आपण पाहिलं तर अनुभवाचा जास्त भरणा नाही. अनुभवी खेळाडू जास्त नाहीत परंतु कॅप्टन कूल चेतन काळंगे संघाला घेऊन चालतोय. या स्पर्धेमधली खडतर वाटचाल आहे कारण मागच्या सामन्यामध्ये देखील पाहिलं की आपण चेतन काळंगेने शेवटपर्यंत फलंदाजी केली आणि शेवटच्या फटका कव्हर्स मधून. एक्सलंट कव्हर ड्राइव्ह. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, लुकिंग लाईक वाव. काय जबरदस्त फलंदाजी आहे. ड्राइव्ह पाहायला मिळालाय. काय जबरदस्त अफलातून फलंदाजी. परंतु हा टेम्पो हा रिदम शेवटपर्यंत ठेवावा लागेल. परंतु हा टेम्पो हा रिदम शेवटपर्यंत ठेवावा लागेल. पुन्हा एकदा फटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक करताय पाठलाग. चेंडू मात्र जाणार का थांबवणार. चेंडू आणि 65 धावांची आवश्यकता. सरळ क्लासिकल. पुन्हा एकदा काय जबरदस्त चेंडू आणि बॅटचं मिलन मात्र आपण पाहतोय. सुपर स्ट्रोक, सुपर डुपर हिट बाउंड्री. मध्ये 43 धावांची तर 6 मध्ये 44. पहिल्या चेंडूवरती चेंडू मात्र जातोय सरळ सीमारेषा पार. धावा मिळत आहेत 4. औपचारिकता बाकी आहे. 5 चेंडू आणि धावा बनवायचे त्या 40. 5 चेंडू मध्ये 40 धावांची आवश्यकता. एका बाजूला कॅप्टन कूल किल्ला लढवतोय परंतु दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर संघामध्ये जास्त अनुभवी खेळाडू नाहीयेत. जबाबदारी. पुन्हा एकदा चेंडू रिव्हर्स खेळलाय सीमारेषा पार. आणखी 4 धावा मिळतील. 62 धावा. 4 चेंडू बाकी आहेत परंतु जाता जाता काहीतरी मोठा प्रयत्न असेल. 4 चेंडूवरती 4 मोठे हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू सरळ सीमारेषा पार. आणखी एक चौकार परंतु आता खूप उशीर झालाय. 66 चेंडू बाकी असतील.
दोन. पुन्हा एकदा चेंडू सरळ सीमारेषा पार. एक अर्धशतक मात्र झळकावलंय. वैयक्तिक 55 धावावरती फलंदाजी करतोय. 28 चेंडू मध्ये 55 धावा. कॅप्टन कूल चेतन काळंगे 28 चेंडू मध्ये 55 धावा. एक अर्धशतक झळकावलंय.